नमस्कार, मी डॉक्टर स्मिता पवार, कन्सल्टंट ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट, हृदयाक्ष, नाशिक. डॉक्टर, चष्मा काढण्यासाठी काही नैसर्गिक उपाय आहे का? हा प्रश्न रोज मला विचारला जातो. चला आज प्रामाणिक उत्तर देऊयात. सर्वप्रथम मायोपिया, हायपरोपिया किंवा अस्टिग्मॅटिझम हे नंबर फक्त आहार, डोळ्यांचे व्यायाम किंवा घरगुती उपायांनी पूर्णपणे बरे होत नाहीत. चष्मा किंवा लेझर सर्जरीच त्याच्यावर उपाय आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपण डोळ्यांची काळजी घेऊ शकत नाही. डोळ्यांसाठी नैसर्गिक सपोर्ट काय? योग्य आहार, गाजर, पालक, मेथी, शेवगा, बीटरूट, ड्रायफ्रूट्स, बदाम, अक्रोड, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, झिंक, ओमेगा 3 हे डोळ्यांच्या रेटिनासाठी आणि ड्राय आयसाठी कमी करण्यासाठी उपयुक्त असतात. सेकंड, आउटडोर टाईम. दररोज किमान 1 ते 2 तास बाहेर खेळणं हे विशेषतः मुलांमध्ये नंबर वाढण्याचा वेग कमी करू शकतं. तिसरं महत्त्वाचं आहे स्क्रीन हायजीन. 20-20-20 रूल म्हणजे दर 20 मिनिटांनी 20 सेकंद लांब बघणे आणि 20 मिनिटांनी डोळे बंद करणे. ब्लिंकिंग कॉन्शियसली करा. चौथं, पुरेशी झोप घेणे. 7 ते 8 तास झोप घेणं गरजेचं आहे, कारण डोळ्यांचा रिपेअर वर्क रात्रीच होतं. पाचवं, डोळे चोळणं टाळायला पाहिजे. विशेषतः ॲलर्जी असलेल्या लोकांनी तर डेफिनेटली डोळे चोळणं टाळलं पाहिजे. डोळ्यांची ताकद वाढवणारा जादुई काढा नसतो, पण रोजच्या छोट्या सवयी डोळ्यांचं आयुष्य नक्की वाढवतात. आपण आपल्या हृदयासाठी, त्वचेसाठी काळजी घेतो, मग डोळ्यांची का नाही? रोज 1 तास आउटडोर, 20-20 रूल, हिरव्या भाज्या आठवड्यात 4 वेळा. हे आहे आजचे टिप्स. धन्यवाद.